नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम घेणार आहोत. फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचे प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याच्यात आपल्याला विड्थ काढायचे, बाकीचे सगळे प्रॉब्लेम आपले झालेले. अ फ्लॅट बेल्ट रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 30 किलोवॅट. बघा मित्रांनो, पॉवर दिलेली आहे 30 किलोवॅट. पॉवर 30 किलोवॅट. 30 इंटू 10 टू पॉवर 3 वॅट. नंतर पुणे इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ 1.5 मीटर. डायमीटर किती आहे मित्रांनो? 1.5 मीटर. एन किती आहे? 300 आरपीएम. द अँगल ऑफ इम्रान्स 11/24 ऑफ 360 करायचं मित्रांनो. हे येतं 165. आणि जर याला रॅडियन मध्ये करायचं तर 165 इंटू पाय/180 नी मल्टिप्लाय करायचं. तर ते येतं किती रॅडियन येतं? 2.8797 रॅडियन. आलं. नंतर आता काय करायचं मित्रांनो? थीटा आल्यानंतर आपण काय करायचं? रिलेशनचा रेशो वापरून तुम्हाला काय करायचं इथं ते बघा. इफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बेल्ट अँड पुले दिलेलं आहे 0.3. द थिकनेस ऑफ द बेल्ट इज 9.5 mm. 9.5 mm म्हणजे 9.5 इंटू 10 टू पॉवर -3 मीटर. हा. नंतर द डेन्सिटी ऑफ द मटेरियल 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ही 1000 केजी पर मीटर क्यूब असते. हा. 1 ग्रामला जर केजी मध्ये करायचं तर 1000 नी डिवाइड करावं लागतं. म्हणजे ते केजी मध्ये होईल. आणि सेंटीमीटर क्यूबचं जर मीटर क्यूब करायचं तर 10 टू पॉवर -6 सेंटी म्हणजे 10 टू पॉवर -2 क्यूब आहे म्हणून -6 केजी पर मीटर क्यूब. म्हणजेच हे किती येईल मित्रांनो? 1000 केजी पर मीटर क्यूब. किती येईल? 1000 केजी पर मीटर क्यूब. नंतर डेन्सिटी आली. मग नंतर काय करायचंय? डिटरमाइन द विड्थ ऑफ द बेल्ट टेकिंग सेंट्रिफ्युगल टेन्शन इंटू अकाउंट. हा. त्यासाठी टेन्साईल स्ट्रेस दिलेली आहे 250 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं करायचं? इंटू 10 टू पॉवर 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा, आपल्याला काढायची विड्थ म्हणजे बी काढायचं. तर बी काढायसाठी तुमच्याकडे फॉर्म्युला राहील मित्रांनो, टी इज इक्वल टू सिग्मा बी टी. तर टीचा दुसरा फॉर्म्युला आहे T1 प्लस टीसी. जर तुम्ही हे काढलं, जे टीची व्हॅल्यू काढली आणि याच्या इक्वेट केलं तर तुम्हाला विड्थ भेटून जाईल. तुमच्याकडे टी पण आहे, सिग्मा पण आहे. आलं लक्षात? तर आता सगळ्यात पहिले त्याच्यासाठी T1 काढण्यासाठी टेन्शन रेशो T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू किती आहे? 0.3. थिटा किती आहे? थिटा किती आहे आपलं? 2.8797. T2 तर किती येतात? T1 इज इक्वल टू 2.3724 कॅल्क्युलेट कर. हा. 2.3724 T2. हा झालं. नंतर पॉवर इज इक्वल टू काय असतं? पॉवरच्या आधी वेलॉसिटी काढून घेऊ आपण. वेलॉसिटी काय असते? पाय डी एन बाय 60. पाय किती आहे? पाय. डी किती आहे? 1.5. एन किती आहे? 300 डिवायडेड बाय 60. हे येतं 23.56 मीटर पर सेकंद. 23.56 मीटर पर सेकंद. नंतर पॉवर इज इक्वल टू काय असते मित्रांनो? T1 मायनस T2 इंटू व्ही. पॉवर किती आपल्याकडे? 30 इंटू 10 टू पॉवर 3. तर 23.56 ला डिवाइडला पाठवलं. म्हणजे ही जी वेलॉसिटी हिला डिवाइडला पाठवलं. T1 च्या जागी काय लिहायचं? 2.3724 T2 मायनस T2. हा. तर 30 इंटू 10 टू पॉवर 3 डिवाइड बाय 23.56 किती येतं हे? 1273.34. हा. तर 2.372 मायनस 1 म्हणजे 1.372 हे डिवाइडला पाठवलं आपण. तर किती येतं मित्रांनो? T2 928.09 न्यूटन. हे आलं T2. मग T1 काढायचं. T1 कसं काढायचं? T1 इज इक्वल टू 2.372 T2 आहे ना, तर मग ह्यानी मल्टिप्लाय करायचं 928.09. किती येतं हे? 2100 किंवा कॅल्क्युलेट करू. 2200
एक 2201.43 न्यूटन. 2201.43 न्यूटन. T1 आलं, T2 आलं. आता काय करायचं मित्रांनो, T इज इक्वल टू T1 प्लस TC असतं. त्यासाठी सेंट्रिफ्युगल टेन्शन काढण्यासाठी मास काढावं लागेल. मास कसं काढायचं? रो पी टी एल तुम्हाला शिकवलेलं आहे. रो म्हणजे डेन्सिटी असते. मास अपॉन व्हॉल्यूम. हा, तर रो इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू मास. आपल्याला असं काढता येतं. तर रो किती आहे? 1000. बी आपल्याला काढायचंय. टी किती आहे? 9.5 इंटू 10 पॉवर -3 लेंथ ते 1. तर हे किती येईल आपलं? मास इज इक्वल टू 9.5 बी. मास इज इक्वल टू किती? 9.5 बी. मास इज इक्वल टू किती? 9.5 बी. 9.5 बी. हा, हे आलं मास. तर टी सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर असतं. मास इज इक्वल टू 9.5 इंटू वेलॉसिटी किती आहे? 23.56 चा वर्ग. किती येईल इथं? टी सी 5000. टी सी किती येईल मित्रांनो? 5273.19 बी. हा, बी विड्थच्या टर्म्स मध्ये येईल ती. आता काय करायचं मित्रांनो? टी इज इक्वल टू T1 प्लस TC वापरायचं. याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो बरं. टी किती आहे? टी असतं सिग्मा बी टी. T1 किती आहे? 2200. T1 किती आलेलं आहे आपलं? 2201.43. 2201.43. आणि TC किती आहे आपलं? TC 5273.19. 5273.19 बी. हा, सिग्मा किती आहे? सिग्मा किती आहे? 250 इंटू 10 to the power 4. बी बी चे टी किती आहे? 9.5 इंटू 10 to the power -3 बी इज इक्वल टू 2201.43 प्लस 5273.19 बी. किती येतं हे? ह्याचं मल्टिप्लिकेशन करा फास्ट. किती येतं? 273.86. 200. ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येतं नीट सांगा. किती? चुकलं. नीट सांगा. हा, इन टर्म्स ऑफ बी याचं मल्टिप्लिकेशन किती? 250 इंटू 10 to the power 4 इंटू 9.5 इंटू 10 to the power -3. 23,750 बी. ह्या बी ला इकडे पाठवायचं. -5273.19 बी. 2201. 2201.43. हे किती येतं? दोघांचं मायनस केलं तर बी तसंच ठेवायचं. 18476.81 बी इज इक्वल टू 2201.43. हा, तर मग बी इज इक्वल टू 2201.43 डिवायडेड बाय 18476.81. किती येतं वेट? एक एक 9. हा, मीटर. जर याला MM मध्ये केलं तर 119 MM. हा, हे झालं विड्थ. खूप पॉप्युलर प्रॉब्लेम मित्रांनो. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. विड्थ काढायचंच. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. इन अ फ्लॅट बेल्ट इनिशियल टेन्शन इनिशियल टेन्शन इज 1800 न्यूटन. इनिशियल टेन्शन किती दिलेलं आहे? 1800 न्यूटन. हा, द अँगल ऑफ लॅप ऑन स्मॉलर पुले इज 170 डिग्री. बघा मित्रांनो, अँगल ऑफ लॅप म्हणजे थीटा दिलेला आहे. ऑन स्मॉलर पुले इज 170 डिग्री. 170 इंटू पाय बाय 180 करा फास्ट. किती येतं सांगा? 170 इंटू पाय बाय 180. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे 0.25. द डायमीटर ऑफ पुले किती येतं हे? 2.96. हा, डायमीटर ऑफ पुले 90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 मीटर.
the runs at 540 RPM. N दिलेलं आहे 540 RPM. Find the increase in power transmitted if initial tension is increased by 10%. हा सगळ्यात पहिले काय काढायचं आपल्याला? Find the increase in power transmitted if initial tension is increased by 10%. हा तर आता बघा मित्रांनो, याच्यात कसं दिलेलं आहे की इन्क्रीज इन पॉवर काढायचं. जर इनिशियल टेन्शन 10% वाढवलं, सगळ्यात पहिले आपल्याला साधी पॉवर काढावं, मग नंतर इन्क्रीज इन पॉवर कळत. कारण की आपल्याला पॉवर दिलेली नाही, तर सगळ्यात पहिले काय करायचं, इनिशियल टेन्शन वरून T1 T2 काढायचं. T1 T2 काढलं की पॉवर काढायची, मग पुन्हा 10% इनिशियल टेन्शन वाढवायचं आणि पुन्हा नवीन पॉवर काढायची आणि मग किती फरक येतो ते बघायचं नवीन T1 T2 काढून. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले तयार काय करा, T1/T2 इज इक्वल टू काय असतं, ई रेस टू म्यू थिटा. यांचा रेशो तयार करा. T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू किती आहे, 0.25 इंटू 2.96. T2 किती येतं हे, T1 इज इक्वल टू 2.09. 2.1 जरी घेतलं चालतं, 2.1 T2. T1 इज इक्वल टू 2.1 T2. 09 म्हणजेच 2.1 T2. लक्षात, त्यात 09 आहे का, तर 2.09 उत्तर क्रॉस 2.09 चालतं म्हणा. T1 इज इक्वल टू 2.09 T2. आता बघा मित्रांनो, हे झालं, लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले इनिशियल टेन्शन दिलेलं आहे. इनिशियल टेन्शन काय असतं, T0 इज इक्वल टू T1 प्लस T2/2. इनिशियल टेन्शन किती दिलेलं आहे, जर टीसी नाही दिलं, टीसीची गरज नसली, आता इथे टीसीचा डाटा दिलेला नाहीये, डेन्सिटी विसिटी काही दिलेलं आहे का, नाही. जर टीसी दिलं नाही, या व्हिडिओच्या आखरीला पूर्ण फॉर्म्युला लिहून देईल मित्रांनो, नीट लक्ष द्या. जर टीसी दिलेलं नाहीये, सेंट्रिफ्युगल टेन्शन, तर T1 प्लस T2/2 हे ह्याचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला, इनिशियल टेन्शनचा. तर 1800 इंटू 2 इज इक्वल टू T1 प्लस T2. तर T1 प्लस T2 इज इक्वल टू 3600. तर आपल्याला आता इथं रेशोचा उपयोग करायचा. T1 च्या जागी 2.09 T2 प्लस T2 इज इक्वल टू 3600. तर 3.09 इथे ऍड होईल ना, काही नाही म्हणजे 1. 2.09 प्लस 1 3.09 3600. तर T2 इज इक्वल टू 3600 डिवायडेड बाय 3.09 किती येतं हे, 1165.04 न्यूटन. हे झालं T2. आता T2 आल्यानंतर T1 काढण्यासाठी T1 इज इक्वल टू 2.09 T2 आहे. तर 2.09 इंटू 1165.04 किती येतं मित्रांनो, हे 2434.93 न्यूटन. हे आलं T1 आलं, T2 आलं. आता एकदा वेलॉसिटी काढून घेऊ, मग पॉवर काढता येईल. वेलॉसिटी काय, πdn/60 चा फॉर्म्युला आहे. डायमीटर 0.9, एन किती आहे, एन दिलेलं आहे 540. वेलॉसिटी काढून घेऊ, πdn/60 पाय डी किती आहे 0.9, एन किती आहे 540 भागिले 60 किती येते वेलॉसिटी, 25.44 मीटर पर सेकंद. 25.44 मीटर पर सेकंद. हे आलं. मग पॉवर काढायची मित्रांनो. पॉवरचा फॉर्म्युला काय, T1 मायनस T2 इंटू V. लक्ष द्या इकडं, T1 किती आहे, T1 2434.93 मायनस T2 किती आहे, T2 किती आहे 1165.04 इंटू वेलॉसिटी किती आहे 25.44. किती येतं हे पॉवर, 23,306.00 ना वॅट. याला जर 1000 ने भागितलं तर 23.306 किलो वॅट. 23.306 किलो वॅट. बघा, ही आली त्या इनिशियल टेन्शनला. आता काय करायचं आपल्याला, मोठा प्रॉब्लेम आहे, 23 ला आलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, इनिशियल टेन्शन 10% वाढवायचं. काय करायचंय, 10% वाढवायचं. तर 10% वाढवायचंय म्हणजे बघा,
इनिशियल टेन्शन ओरिजिनल किती आहे 1800 प्लस 1800च्या 10% किती येईल ते नवीन 1980 बघा येतं का बरोबर 1980 हा त्याच्या 10% वाढवायचं 10% म्हणजे 180 प्लस करायचं त्याच्यात हा तर मग आता पुन्हा काय करायचं मित्रांनो इकडे बघा हा हे नवीन याला डॅश म्हणू लक्ष द्या ह्याला काय म्हणू आपण टीओ डॅश तर टीओ डॅश T1 प्लस T2 इज इक्वल टू टीओ डॅश तर मग बाय टू हा 1980 इंटू 2 इज इक्वल टू नवीन T1 डॅश नवीन T2 डॅश हा हे नवीन काढायचे T1 डॅश आणि हे पहा इथे रिलेशन तेच येईल रिलेशन बदलत असतं खरं T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा तर हे रिलेशन बदलणारच नाही म्हणून रिलेशन तेच घ्यायचं कोणचं हे जे आपण पहिले काढून ठेवू वो नया वाला भी रहा या पुराना वाला भी इनिशियल तो रिलेशन तो यही रहेगा ना ये एक ही बार निकाल देना ये रेस टू म्यू थिटा तर ते रिलेशन तेच राहील तर मग काय करायचं मित्रांनो ते रिलेशन तेच असल्यामुळे हा इथं किती घ्यायचं 2 पॉईंट काय रिलेशन आहे ते 2.09 T2 ना प्लस टी टू डॅश हा तो कितना आता हे 1980 इंटू 2 किती येतं 3960 बघा हे 2.09 प्लस 1 3.09 किती येतं हे बघा आता T2 डॅश 1281.6 न्यूटन मग नवीन T1 डॅश काढायचं T1 डॅश कसं काढायचं 2.09 इंटू 1281.5 किती येतं हे 1960 पॉईंट भागिले 0 3.0 हे ना 2678.43 न्यूटन बरोबर आहे बाकीचं आता हे T1 आलं T1 डॅश आलं T2 डॅश आलं आता काय करायचं नवीन पॉवर काढायची नवीन पॉवर T1 डॅश मायनस T2 डॅश व्ही तेच राहील T1 डॅश किती आहे 2678.43 हे 1281.55 वेलॉसिटी किती आलेली आहे 25.44 किती येतं नवीन पॉवर त्याला 35,536.88 वॅट म्हणजे 35.5368 किलो वॅट हजारनी डिवाइड केलं तर आता काय करायचं इन्क्रीज इन पॉवर हे पहा मोठी पॉवर पी डॅश मायनस पी अपॉन पी इंटू 100 ही किती आहे 35,536.88 पहिली वाली किती आहे पहिली 23,306.00 23,306.00 23,306.00 भागिले 23,306.00 इंटू 100 किती येतं हे किती येतं हा बरोबर 10% केवढं जेवढं इनिशियल टेन्शन वाढवलं तेवढीच पॉवर वाढते एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो कधी कॉम्पिटेटिव्हला प्रश्न आला आलं लक्षात हा पी पहिली मोठी पॉवर मायनस ओरिजिनल पॉवर अपॉन ओरिजिनल पॉवर इंटू 100 करायचं बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आता नेक्स्ट प्रॉब्लेम टाकतो 5% वाला 8% वाला 8%. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम 2.5 kilowatt of power is to be transmitted by open belt drive. पॉवर किती दिलेली आहे 2.5 किलोवॅट 2.5 into 10 raised to power 3 वॅट हा नंतर इफ लिनियर वेलॉसिटी दिलेली 2.5 मीटर पर सेकंद द अँगल ऑफ लॅप ऑन द स्मॉलर पुले इज 165 डिग्री त्याला राडियन मध्ये काढा 165 इंटू पाय बाय 180 2.8797 हे झालं नंतर म्यू किती दिलेलं आहे मित्रांनो म्यू 0.3
आपल्याला काय करायचंय, डिटरमाइन द इफेक्ट ऑफ पॉवर ट्रान्समिशन इन द फॉलोइंग केसेस. इनिशियल टेन्शन 8% वाढवलं, इनिशियल टेन्शन 8% कमी केलं. सगळ्यात पहिले तर आपल्याला इनिशियल टेन्शन काढावं लागेल. इथं काय काढावं लागेल, इनिशियल टेन्शन. इनिशियल टेन्शन काढण्यासाठी पहिले काय काढावं लागेल, T1 आणि T2. T1 T2 काढल्यानंतर आपल्याला इनिशियल टेन्शन भेटेल. तर बघा आता सगळ्यात पहिले पॉवर रेशो काढावा लागेल. T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. हा, तर T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू किती दिलेलं आहे, 0.3. थिटा किती आहे, 2.8797. T2 तर किती येतं, T1 इज इक्वल टू 2.37 T2. हा, हे आलं T1 इज इक्वल टू 2.37 T2. मग आता काय करायचं, पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. तर 2.5 इंटू 10⁻³ V ला खाली घ्यायचं. वेलॉसिटी किती दिलेली आहे, 2.5. हा इज इक्वल टू T1 च्या जागी काय टाकतात, 2.37 T2 मायनस T2. म्हणजे हे किती, 1.37 T2. बघा हे येतं 1000 भागिले 1.37. हे 2.37 मायनस 1. T2 इज इक्वल टू 729.92 न्यूटन. T2 आलं. मग T1 कसं काढायचं, पुन्हा 2.37 इंटू 729.92 किती येतं हे, T1 1729.92 न्यूटन. T1 आलं, T2 आलं. आता T1 T2 आल्यानंतर काय करायचं, इनिशियल टेन्शन काढायचं. इनिशियल एवढा पण प्रॉब्लेम विचारू शकता नुसतं, एवढं इनिशियल टेन्शन काढायला. T1 प्लस T2/2. इथं ज्यावेळेस सेंट्रिफ्युगल टेन्शन नसतं त्यावेळेस इनिशियल टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, T1 प्लस T2/2. या व्हिडिओच्या अखेरीला मी फॉर्म्युले घेणार आहे मित्रांनो, नाहीतर मग पुढच्या व्हिडिओला 1729.92 प्लस T2 किती आहे, 729.92 डिवायडेड बाय 2 किती येतं, इनिशियल टेन्शन 1229. इनिशियल टेन्शन हे T1 पेक्षा कमीच पाहिजे बरं. 1229.94 न्यूटन. हा, आता काय करायचं, इनिशियल टेन्शन 8% वाढवायचं. आता इनिशियल टेन्शन जर 8% वाढवलं म्हणजे नवीन 1229.94. हा, काय करा, तुम्ही राऊंड अप करू शकता याला, 1230 घेऊ शकता, म्हणजे सोपं आहे तुम्हाला. 1230 न्यूटन नाही तर राहू द्यायचं, 1229.94. तर 1229.94 प्लस त्याच्या 8% वाढवायचे, म्हणजे 1229.94च्या 8%. पहिले तुम्ही हे 8% काढा, नंतर त्याच्यात 1294 मध्ये ऍड करा. किती येतं, 1328.33 न्यूटन. हे आलं नवीन इनिशियल टेन्शन. हे आलं नवीन इनिशियल टेन्शन. आता नवीन इनिशियल टेन्शनवरून काय काढतात मित्रांनो, T1 T2 काढायचं. नवीन इनिशियल टेन्शनवरून काय काढायचं, नवीन T1 T2 काढायचं आणि नवीन पॉवर काढायची. बघा आता इनिशियल टेन्शन TO डॅश काय, T1 डॅश प्लस T2 डॅश बाय 2. तर 1328.33 इंटू 2. इथं जागी काय काढायचं, 2.37 T2 डॅश प्लस T2 डॅश. हा, हे किती येतं, 1328.33 इंटू 2, 2656.66. हा, हे पहा 2.37 प्लस 1 किती असतं, 3.37. भागायचं किती येतं, T2 डॅश 788.32 न्यूटन. T2 डॅश आलं. आता T1 डॅश कसं काढायचं, 2.37 ने मल्टिप्लाय करायचं, 788.32. किती येतं मित्रांनो, हे रिलेशन तेच वापरायचं, T1 च्या जागी 1868.33 न्यूटन. हे झालं T1 डॅश. आता T1 डॅश झाल्यास नवीन पॉवर काढायची. नवीन पॉवर P डॅश, T1 डॅश मायनस T2 डॅश इंटू V. T1 डॅश किती आहे, 1868.33 मायनस 788.32 इंटू 2.5 किती येतं,
664143 वॅट. 664143 वॅट. बरोबर आहे का? नीट काढा. पहिली किती आहे? बरोबर ना? नीट काढा. हे किती येतं मित्रांनो? 2702 वॅट. 2702 वॅट. 27.02 वॅट. मग आता काय करायचं? इन्क्रीज इन पॉवर. इन्क्रीज इन पॉवर किती टक्के इन्क्रीज होती पर्सेंटेज मध्ये बघायचं. पी डॅश मायनस पी अपॉन पी इंटू 100. 8%च व्हायला पाहिजे. 2700.02 मायनस ओरिजिनल किती दिलेली आहे? ओरिजिनल 2.5 × 10³ म्हणजे 2500. ओरिजिनल किती आहे? 2500 डिवायडेड बाय 2500 इंटू 100 किती येतं हे? इंटू 100 कर. चुकलं. नीट 8% येतं सर. 8.00 8%. म्हणजे 8%. हा 0 लिहायची गरज नाही. 8% येत. किती येतं? इन्क्रीज इन पॉवर 8%. आता बघा मित्रांनो, याच्यातच काय विचारलंय त्यांनी, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक तर आता तुम्ही बघितला, आता विंटर 23 ला आलेला फक्त इन्क्रीज विचारू शकते किंवा डिक्रीज विचारू शकते. हा आलेला खूप जुना आलेला आहे. पण याच्यात दोन्ही दिलेलं आहे. मग दोन्ही आपण काढून टाकू. हा तर आता बघा, आता जर डिक्रीज इन विचारलं तर मग काय करायचं? आता काय बघा मित्रांनो, आता 8% डिक्रीज न काढू, इन्क्रीज ने काढलं आपण, तर आता 8% डिक्रीज न काढू. तर डिक्रीज ने काढण्यासाठी काय करायचं? आपली इनिशियल टेन्शन दिलेलं आहे 1229. 1229 1229.94. 1229.94 मायनस त्याच्या 8% घ्यायचं. 8/100 इंटू 1229.94 किती येतं सांगा हे फास्ट? 1100 किती येतं? 1100 कॅल्क्युलेट करा फास्ट. हो सर. हा किती येतं? 0.54 1131.54 न्यूटन आलं. आता काय करायचं? टीओ डबल डॅश काढल्यानंतर टीओ डबल डॅश म्हणजे डिक्रीज वालं T1 डबल डॅश प्लस T2 डबल डॅश बाय 2 काढायचं. हा आता बघा मित्रांनो, याच्यात काय करायचं? 1131.54 इंटू 2 इथं 2.37 T2 डॅश तेच रिलेशन वापरायचं पहिले जे वापरलं ते होईल 3.37. 1131.54 इंटू 2 भागिले 3.37 किती येतं नवीन T2 डॅश? 671.53. मग नवीन T1 डॅश डबल डॅश काढायचं. हा नवीन T1 डबल डॅश किती येईल? 2.37 ने मल्टिप्लाय केलं 671.53 किती येईल ते? 1551.54. 1591.54 न्यूटन आलं. आता नवीन पॉवर काढायची मित्रांनो. व्हॉट इज द पॉवर? T1 डबल डॅश मायनस T2 डबल डॅश इंटू व्ही. तर हे किती आहे? 1591.54 मायनस 671.53 इंटू व्हेलॉसिटी किती दिलेली मित्रांनो? 2.5. किती येतं हे पॉवर? किती? 2300 2300.02 ना? 2300.02 वॅट. वॅट. मग काय करायचं? डिक्रीज इन पॉवर. डिक्रीज इन पॉवर. इन पॉवर चा काय फॉर्म्युला आहे? पी मायनस पी डबल डॅश अपॉन पी. पी हे 2500 हे 2300.02 डिवायडेड बाय 2500 इंटू 100 किती येतं हे? 8%. हे येतं मित्रांनो 8%. 8%. फॉर्म्युले जे
हे पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे लिहून देईन मित्रांनो. धन्यवाद.